नमस्कार, मी श्रद्धा मस्के, वराड माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्यासोबत जुळलेले आहे शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप भाऊ मले साहेब, जे की आज निवडणूक रिंगणात उतरलेले आहे आणि त्याचबरोबर ते माजी नगरसेवक सुद्धा राहिलेले आहे। साहेब, तुम्ही विकास कामे कोणते करणार आहेत? आता जे तुम्ही निवडणुकी रिंगणात उतरलेले आहे, विकास कामासाठी तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मी दर्यापूर जनतेच्या मायबापा जनतेचा मी आभारी राहणार, आभारी समजा। मी दर्यापूर शहरामध्ये विकास करताना सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, जे शिवाजी महाराजाच्या नावावर लोक हे मतदान घेतात, आजपर्यंत ते पुतळा उभारू शकलेले नाही। मी सर्वप्रथम शिवाजी महाराजाचा दर्यापूर शहरामध्ये भव्य दिव्य पुतळा उभारणार। त्याच्यानंतर जे नवीन हद्दवाढ झालेली आहे, जसं साईनगर एरिया, पंजाबराव कॉलनी, या कॉलनीमधून गटार आपल्या सांडपाणी निघत नाही। भरपूर आता मी स्वतः या एरियामध्ये फिरत आहो, तिथं पाहिलं की एवढं सांडपाणी आहे, मच्छर झालेले आहे, डास, त्याच्यामुळं रोगराई वाढून आली। सर्वप्रथम मी भुयारी गटार योजनेमार्फत हे योजना राबवणार, कारण की आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे नगर विकास खात्याचे मंत्री असल्यामुळं आणि एवढा निधी देऊ शकतात आम्हाला ते की आणि कोणतेही मंत्री एवढा निधी देऊ शकत नाही, तो निधी आम्हाला दर्यापूरमध्ये मिळणार आहे। त्या निधीमार्फत दर्यापूर बसस्टँडच्या बाजूनं छत्रपती शिवाजी चौक आहे, त्या शिवाजी चौकाच्या बाजूनं आमचं एक धर्माधिकारी धर्माधिकारीचा एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर मी दर्यापूर शहरामध्ये सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे। त्याच्यानंतर ज्या लोक बेरोजगार आहेत, ज्यांना दुकान वगैरे लावल्या नाही गेल्या, त्या लोकांसाठी मी दुकान म्हणून तयार करणार, मार्केट लाईन उभारणार। त्या मार्केट उभारल्यामुळं तिथं जे दर्यापूर शहर सुंदर व स्वच्छ दिसतं। अतिक्रमण जो झालेले आहेत किंवा अतिक्रमणधारक जे आहेत, ज्यांना घरकुल मिळाले नाही, सर्वप्रथम मी त्यांना पण घरकुल देण्यासाठी प्राधान्य PR कार्ड देणार। त्याच्यानंतर अजून काही दर्यापूरची जुनी वस्ती आहे, तिथं आमचं एक सरकारी दवाखाना होता दर्यापूर शहरामध्ये, तर त्या जागेवर तिथं पण एक सांस्कृतिक भवन, भाजीपाला मार्केट असू दे किंवा अजून छोटे मोठे दुकानदार असू दे, तर त्यांना आम्ही दुकानदाराची तिथं कोशिश करणार आहोत। व अजून दर्यापूर शहर सुंदर व स्वच्छ कसे दिसणार याच्यात जास्तीत जास्त मी भर देणार। व आमचे नेते आहेत आनंदराजे अडसूळ साहेब, व आमच्या जिल्ह्याचे सुनील डिके, गणेशराव लाजूरकर, रविभाऊ गणोरकर, अरबट, रवींद्रभाऊ गायगोले, योगेश बुंदे, तुषार चौधरी व सर्व शिवसेनाचे आमचे पदाधिकारी आमच्यासोबत असल्यामुळं आमची एक वेगळी ताकद तयार झालेली आहे शहरामध्ये। 100% विश्वास आहे, खात्री आहे आम्हाला, जनतेच्या मायबाप जनतेचा मला विश्वास आहे, आशीर्वाद आहे की यावेळेस 100% दर्यापूर शहरामध्ये नगर परिषदवर भगवा झेंडा धनुष्यबाण आम्ही उभारून दाखवू, एवढी शाश्वती। मतदारांना एवढंच आवाहन करणार की बा त्यांनी जे धनशक्तीवाले लोक आहेत, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आपण त्याच्यावर लक्ष द्यावं। त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता, आता कोणती धनशक्ती भरमसाठ पैसा आहे, हे लोक सारे गरीब जनतेला आमिष देणार आहेत, मग त्या आमिषला आपण बळी पडू नये। एका जो जनरल नागरिक आहे, मी एक साधारण कार्यकर्ता आहो, 20 वर्षापासून मी दर्यापूर शहरामध्ये आमच्या प्रभाग खोलापुरी गेट ते भवानी वेश या परिसरामध्ये मी 20 वर्षापासून त्याचं नगरसेवक म्हणून सहभागी आहे। तर त्या लोकांना विश्वास आहे की मी काम करतो, कसा काम करतो, त्या जनतेला माहीत आहे की मी माझं घरचे दरवाजे सतत 12 तास उघडे असतात, 24 तास उघडे असतात। कधी मला कोणी आवाज दिला, मी लोकांना जनतेला हे म्हणतो की माझ्या घरी न येता तुम्ही मला तुमच्या घरी मला मी तुमच्या दारी यायला तयार आहो। हे लोक VIP लोक आहेत, कोणाच्या घरी पण त्यांच्या घरी जायसाठी गरीब लोक घाबरतात। माझ्या घरी कोणी एक साधारण सफाई कामगार पण असला, तो पण डायरेक्ट माझ्या घरी येऊन अधिकाऱ्यांनी मला काम सांगतो, मी त्यांच्या काम करण्यासाठी सदैव तयार आहो, अहोरात्र तयार आहो। ठीक आहे, मतदारांकडून तुम्हाला काय प्रतिसाद मिळत आहे? सध्या प्रतिसाद चांगला मिळत आहे, मला 100% विश्वास आहे की ते मला एवढं साथ देणार 100%। हरेक असं वाटतं जनतेला किंवा आपण या लोकांना आजपर्यंत APMCला बसवलं, खरेदी विक्रीला बसवलं, बँकेत बसवलं,
याच्या अगोदर नगराध्यक्ष बनवले किंवा आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना असं वाटतं यावेळेस नवीन बदल, नवीन चेहरा दर्यापूर शहराला मिळावं असं जनतेला वाटते. तर जुळून राहा वराड माझा न्यूज करिता रवी नवलकार सह श्रद्धा मस्के, दर्यापूर.